चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण आज जमलो आहोत. 1984 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 37 वर्ष झाली. या काळात पुष्कळ स्थित्यंतर भारतानं बघितली, राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात, सांस्कृतिक. परंतु बदल होत राहतात. काही गोष्टी चिरंतन असतात, त्या बदलत नाहीत. जसं एक परिचय असतो, एक सलगीचा परिचय असतो आणि चिरपरिचय असतो. तर काही जी चिरंतन गोष्टी आहेत महाराष्ट्रात, त्यात यशवंतरावजी चव्हाण आणि त्यांचे विचार. महाराष्ट्र आणि यशवंतरावजी चव्हाण हे एक अद्वैत आहे. अभिजात संगीतामध्ये जोडराग असतो, यमन कल्याण, तसं महाराष्ट्र यशवंतरावजी चव्हाण असा जोडराग आहे. महाराष्ट्राला मोठं करण्याचा त्यांचा ध्यास होता. तसंच देशपातळीवरही त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी बजावली, आपण आपल्या ठाऊक आहे. लोकशाहीच्या चौकटीत राहून आणि ती चौकट मजबूत आणि अर्थपूर्ण करत करत साहेबांनी प्रगतीची व्यापक समीकरणं रचली. राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन महाराष्ट्राला देशात मोठा मान मिळवून दिला. हा सह्याद्रीचा थोर पुरुष, हा द्रष्टा नेता, कुशल संघटक आणि उत्तम प्रशासक असा हा नेता. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ठिकठिकाणी स्मरणसभा होत असतात. आजही इथं आपण सभा करतो आहोत. मी अध्यक्षांच्या परवानगीनं कार्यक्रमाची सुरुवात करतो. यशवंतराव केंद्राचे उपाध्यक्ष माननीय श्री अरुण गुजराती स्वागतपर 2 शब्द बोलतील आणि उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. अरुण गुजरातींना ऐकणं हा नेहमी माझ्यासाठी, कारण ते काव्याचे प्रेमी आहेत, तो माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा भाग असतो. तुमच्याहीसाठी तो होईल याची मला खात्री आहे. माननीय अरुण गुजराती. श्रद्धेय साहेब, माननीय अनिलजी काकोडकर साहेब, माननीय उमेशजी शालिग्राम, आदरणीय सुप्रियाजी, टकले साहेब, काळे साहेब आणि आपण सर्व मान्यवर, आज राज्यस्तरीय पुरस्कार आपण देतोय सीरम इन्स्टिट्यूटला. सीरम इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग डायरेक्टर, त्यांचे चेअरमन, आम्ही सर्व एका वर्गात शिकत होतो. साहेब होते, त्या वर्गामध्ये मी होतो, आमचे BK अग्रवाल साहेब होते. वाणिज्य शाखेचे हे विद्यार्थी विज्ञान आणि औषधशास्त्रापर्यंत पोहोचले. तसं त्यांचं शिक्षण औषधशास्त्राचं नव्हतं, पण व्हेअर देर इज अ विल देर इज वे या पद्धतीने त्यांनी सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली. आणि काही प्रोसेस शालिग्रामजी, तुम्ही तर त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलं, रोबोटच्या माध्यमातून केलं. हाऊ विल बी द 21st century? आज व्हीनस अँड मर्क्युरी. रोबोट विल बी फ्रेंड फॉर एव्हर अँड ही विल चीट यू नेव्हर. अशा पद्धतीने त्याच्यातलं जे कुठल्याही पद्धतीने त्या प्रक्रियेमध्ये कुठलाही दोष असणार नाही, अशा पद्धतीचं कार्य या वैज्ञानिकांच्या माध्यमातून झालं. 170 देशामध्ये यांनी लस पोचवली. महाराष्ट्राचं नाव, भारताचं नाव सबंध जगात यांनी पुढे नेलं. अ सीरम इन्स्टिट्यूट, अ नेम ऑफ गुडविल, अ नेम ऑफ रेप्युटेशन, अ नेम ऑफ प्रेस्टीज, अशा पद्धतीने भारताचं नाव सबंध देशामध्ये औषधशास्त्राच्या दृष्टिकोनातून जे उंचावलं आहे, त्याच्यात वैज्ञानिकांचा देखील फार मोठा भाग आणि सहभाग आहे. आणि आम्हाला अत्यंत आनंद होतोय, आपल्या संस्थेला अत्यंत आनंद होतोय की आपण राज्यस्तरीय पुरस्कारात सीरम इन्स्टिट्यूटला देतोय. आणि तो स्वीकारण्यासाठी शालिग्राम साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. आणि पुढच्या कार्यक्रमाच्या संदर्भात जे काही कार्य आज प्रतिष्ठानच्या माध्यमातून होतं आहे, आदरणीय सुप्रियाजींनी आज काही इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्याच्या संदर्भात सांगितलं. कदाचित त्यांच्या भाषणात त्यांनी उल्लेख करावा, 2-3 मिनटं
जास्त बोलल्या तरी हरकत नाही. पुनश्च एकदा मान्यवरांचं या व्यासपीठावर स्वागत. खरंच आम्ही अनेक वर्ष आपण साक्षीदार आहात, अनेक उत्तम संस्थांना पुरस्कार देत असतो, परंतु आजचा पुरस्कार हा अतिशय समर्पक आणि अतिशय आनंददायी असा आहे. कारण एका सामाजिक व्रताला वाहिलेली संस्था होती. यशवंतराव चव्हाण केंद्रसुद्धा सामाजिक व्रताला वाहिलेलं आहे आणि त्यामुळे हा समसमा संयोग, दुग्ध शर्करा योग किंवा मणिकांचन योग आज असा जुळून आलेला आहे. राजकारणात असूनही व्यापक समाजभान, स्त्रिया आणि बालकांच्या प्रश्नावर नुसत्या संवेदनशीलच नाही तर सक्रिय आणि आग्रही सुद्धा. थांबा, अजून बोलायचं. मी ताईनं आय डोंट नो हाऊ मेनी इयर्स आय नो हं, ते फार चिरपरिचय येतो, अतिपरिचय नाही आहे, पण सतत त्यांच्या पायाला भिंगरी असते. आज इथे असतात, उद्या तिथं असतात, कधी 11:30 पावणे असतात, गायगट काहीतरी निरोप येतो, कधी कंटाळलेले असतात, संत्र असतात. फक्त 2 मिनटं, 3ऱ्या मिनटाला त्या परत, म्हणजे मला आशाताईंची आठवण येते. आशाताई बोलताना एकदा मी विचारलं की तुम्ही गाताना कशा उभ्या असता? सुंदर उत्तर आहे. त्यामुळे मी पदर खोचून, मराठी मुलगी आहे, मी पदर खोचून उभी असते गायला. तर तसं ह्या पदर खोचून उभ्या असतात. त्यांच्यासाठी मी एक शेर म्हणतो, फार छान शेर आहे. इस पे गौर फरमाइए, बहुत बढ़िया शेर है. बेटी हर किसी के नसीब नहीं होती. कन्या, मुलगी प्रत्येकाच्या घरात जन्माला येत नाही. खुदा जिस घर को पसंद करता है वहाँ होती है. नमस्कार. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त आपण आज जमलेलो आहोत. त्यांना विनम्र अभिवादन करून आज आदरणीय काकोडकर साहेब, आदरणीय पवार साहेब, काळे साहेब, टकले साहेब आणि टीम सिरम इन्स्टिट्यूट मी म्हणेन. कारण खरं तर सिरम इन्स्टिट्यूट म्हटल्यावर सगळ्यांना असं अपेक्षित होतं की पुनावाला कुटुंबातलं कोणी येईल, पण त्यांनी त्यांच्या एवढ्या मोठ्या सायंटिस्टला पाठवलं. ही खरंच एक अतिशय कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे मनापासून आणि टीम म्हणते, कारण का 40 लोक त्यांचे इथे आलेले आहेत. म्हणजे मगाशी जेव्हा मी आले, मला राजकारणात अनेक वर्ष असल्यामुळे पहिलं मला मनात आलं की अरे बापरे, काय मोर्चा आला का काय. नंतर लक्षात आलं हा मोर्चा नाही, जरा वेगळ्या कपड्यातले लोक दिसत आहेत. आणि सिरम इन्स्टिट्यूटमधून 40 लोक सायंटिस्ट असतील, म्हणजे ज्याला खरंच टीम बिल्डिंग म्हणतात. हे बक्षीस जेव्हा द्यायचा निर्णय झाला तेव्हा आमच्या डोळ्यासमोर खरंच पुनावाला कुटुंब होतं, पण त्यांचं कुटुंब एवढं मोठं आहे की आज त्याची जाणीव आम्हाला झाली. आणि मला वाटतं अतिशय कौतुकाची गोष्ट आहे की एका संस्थेमध्ये त्यांचे 40 लोक एक बक्षीस घ्यायला येतात. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि ज्याचा उल्लेख अरुणभाईंनी त्यांच्या भाषणात केला, ही गोष्ट खरी आहे की आज सिरम इन्स्टिट्यूटमुळे आम्हाला कॉलर आणखीन आमची टाईट होते. याचं कारण असं की आमचं काहीच योगदान नाही त्याच्यात, पण ज्याला हिंदीत म्हणतात चलती बसते सवार आहोत आम्ही भाषण करताना आज कोणी काही बोललं तरी आम्ही म्हणतो फ्रॉम काश्मीर टू कन्याकुमारी. आज भारतातला माणूस कामावर जातो, मुलं शाळेत जातात, थोडं थोडं आयुष्य टप्प्याटप्प्याने थोडंसं रुळावर यायला लागलं आहे. याचं संपूर्ण कारण आणि संपूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर अर्थातच प्रशासन, सगळे डॉक्टर, यंत्रणा ती सगळे आहेतच, पण सगळ्यात मोठं योगदान कोणाचं असेल तर त्या आमच्या हडपसरमधल्या, आमचे पुणे जिल्ह्यातल्या, आमच्या महाराष्ट्रातली सिरम इन्स्टिट्यूट, याचा आम्हाला साथ आहे.
आणि जेव्हा आम्ही पुण्यात हे भाषण करतो तेव्हा सगळ्या पुणेकरांना असं वाटतं की त्यांचा आत्ताचा जो पत्ता आहे तो हडपसर आहे. कारण कुठेही जिल्ह्यात गेलं की ते म्हणतात आमच्या पुण्यामध्ये ना, आमच्या हडपसरमध्ये. आता हडपसरची लोकसंख्या किती करोडोनी वाढणार आहे मला माहिती नाही, पण प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या पुण्याच्या मातीत हे झालं. प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधी नागरिकाला असं वाटतं की माझ्या महाराष्ट्रात ही गोष्ट झाली. आणि देशात अर्थातच म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की आज आपल्याकडे इतका स्टॉक आहे की आपण परदेशीही पाठवू शकतो. आणि मला वाटतं सिरम इन्स्टिट्यूट उत्सुक आहे आणि केंद्र सरकारकडे मला वाटतं जे काय मला वर्तमानपत्रात वाचायला मिळतं आहे त्याच्यातून आज ते देशाची पूर्णपणे गरज पूर्ण करून परदेशातही पाठवू शकतो एवढं त्यांनी प्रोडक्शन गेल्या काही महिन्यात केलेलं आहे. त्यामुळे खरंच दूरदृष्टी त्या सगळ्या सायंटिस्ट. आणि मी मनापासून आज ते उपस्थित नसले तरी माननीय आदरणीय सायरस पूनावालाजी आणि त्यांचे सुपुत्र आदर यांचं मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते की त्यांनी खरं तर रिस्क होती ती. म्हणजे ती लस फेल झाली असती तर नुकसान आपलं काहीच नव्हतं, पण आपण परदेशातून दुसरी लस आणली असती. पण त्यांनी ती रिस्क त्या काळात घेतली आणि त्यातून आज खरंच ज्याला सेवा म्हणतात ती सेवा आज सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून होते. आणि तेवढंच नाही, सिरम पुढे जाऊन जे पुण्यामध्ये काम करते हेही खूप कौतुकास्पद आहे. खूप लोक CSR करतात, पण जो कार्यक्रम सिरम इन्स्टिट्यूटनी प्राधान्याने घेतला तो म्हणजे पुणे स्वच्छ करायचा. आणि योगायोग बघा, पुणे स्वच्छ करायचा कॉर्पोरेशनबरोबर सगळ्यात मोठा पार्टनर हा सिरम इन्स्टिट्यूट आहे. आणि देशामध्ये शहरांमध्ये स्वच्छतेचं पहिलं बक्षीस यावर्षी कुणाला मिळालं आहे तर ते पुणे शहराला मिळालं आहे. त्याच्यात सिरम इन्स्टिट्यूटचा खूप मोठं योगदान आहे. त्यांचा सगळा CSRचा खूपसा फंड तिकडे ते देतात की खरंच आमच्या सगळ्यांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण पुणे जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी काकोडकर साहेब आपल्यालाही अभिमान वाटेल, पण ह्या वर्षी जी बक्षिसं दिली गेली त्यातल्या बक्षिसांपैकी 3 महाराष्ट्राला मिळाली. एक पुणे शहर म्हणून मिळालं, नगरपालिकांमध्ये 3 मिळाली, त्याच्यापैकी 1 लोणावळा, सासवड जे आपल्या जिल्ह्यात आहे आणि तिसरं नाशिकचं कुठला तरी नगरपालिका आहे. त्यामुळे पुणे सिरम इन्स्टिट्यूट स्वच्छतेचा कार्यक्रम आणि योगायोगाने आज नवीन इथे मेंबरशिप घेतलेले रोहित पाटील इथे आले. रोहित हा कैलासवासी RR आबांचा मुलगा आहे आणि ह्या देशामध्ये जरूर केंद्र सरकारने स्वच्छतेचा कार्यक्रम सुरूच केला, पण त्याबरोबर 25 वर्षापूर्वी गाडगेबाबांच्या नावाने स्वच्छतेचा जो कार्यक्रम सुरू केला तो ह्या राज्यात ह्या भूमीतला सांगलीतला सुपुत्र RR पाटलांनी केला. हेही या उभ्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेलं आहे. त्यामुळे स्वच्छता आणि महाराष्ट्र, गाडगेबाबा ही सगळी जी सामाजिक बांधिलकी आहे ही ह्याची मला ज्याला लेगसी आपण म्हणतो ही लेगसी ही या महाराष्ट्राने देशाला दिली आहे. आणि ह्या राज्यातला सगळ्यात सुपुत्र ज्याचा आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे असे कैलासवासी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आधी या सेंटरमध्ये हा कार्यक्रम होता. आणि योगायोगाने एवढ्या महाराष्ट्राच्या गोष्टी यावेळी जुळून आल्या ही खरंच एक काहीतरी अद्भुतच गोष्ट असू शकते. मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या राज्यात एवढं काही सगळं जमून येतं. आणि त्याच्यामुळे हा खूप वेगळा आणि आनंदाचा आपल्याला दिवस आहे. आज कोविडमध्येही बरेच दिवसांनी हा कार्यक्रम होतो आहे. मागच्या वर्षी आपण कार्यक्रम असे घेऊ शकलो नव्हतो, तरी अंतर ठेवून म्हणजे आधी बऱ्याच लोकांना यायची इच्छा होती, पण शेवटी नियम कायदे आता सत्तेत असल्यामुळे आम्हीच बनवतो आणि आम्हीच ते तोडले तर ते मला वाटतं योग्य होणार नाही. म्हणून कदाचित काही लोकांना थोडीशी आज अडचण होईल, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पण आपण मोठ्या संख्येने आज या कौतुक सोहळ्यासाठी उपस्थित राहिला, तुमचं मनापासून स्वागत आणि आभार मानते मनापासून. थोडक्यात 2-3 गोष्टी मला आवर्जून मांडायच्या होत्या की काकोडकर सरांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते, कारण का त्यांचं मार्गदर्शन आम्हाला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सातत्याने होत असतं. आणि ह्या वर्षी योगायोगाने एक वेगळा कार्यक्रम आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू केला आहे. तो असा आहे की पवारसाहेबांचं सहस्त्रचंद्र दर्शन. खरं तर मला सहस्त्रचंद्र दर्शन किंवा त्याचा काही कार्यक्रम असतो हे काही फारसं मला माहिती नव्हतं, पण माझे एक सहकारी आहेत महेश गादेकर सोलापूरचे, त्यांनी आवर्जून त्याचा उल्लेख केला आणि काहीतरी पूजा वगैरे करायची असते असं त्यांनी मला सुचवलं. पण त्यांना असं वाटलं की हे साहेबांना आवडणार नाही, म्हणून आपण त्याला काहीतरी सामाजिक कार्यक्रम त्याच्याशी जोडूया आणि सहस्त्रचंद्र दर्शन
आपण साजरं करूया असं त्यांनी मला जेव्हा सुचवलं तेव्हा आम्ही सगळ्यांनीच त्याचा बराच विचार केला. काळे साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला असतं, त्याबरोबर टकले साहेब असतील, दत्ता, विजय कानेकर, या सगळ्यांवर अभिजित, आम्ही सगळ्यांनी याचा खूप विचार केला आणि मग आम्ही कोणीतरी सुचवलं की एक अवॉर्ड सुरू करूया. चव्हाण साहेबांच्या नावाने आम्ही 2 महत्त्वाचे अवॉर्ड्स या संस्थेमध्ये देतोच. त्याच्यामुळे काहीतरी वेगळं आपण समाजासाठी केलं पाहिजे म्हणून आम्ही एक फेलोशिप यावर्षीपासून सुरू केलेली आहे आणि त्या फेलोशिपच्या माध्यमातून ह्या राज्यातली प्रत्येक जिल्ह्यातली एक मुलगी आणि एक मुलगा या फेलोशिपला पात्र ठरतील. त्याचा एक गुगल फॉर्म आपण केलेला आहे, त्याच्यात आम्हाला माहिती नसतं कोण ॲप्लिकेशन करतं आणि म्हणून आम्ही एक प्रयोग म्हणून खरं तर ती ॲक्टिव्हिटी सुरू केली आणि 3 व्हर्टिकल्समध्ये आम्ही पहिल्या टप्प्यात काम करतो आहे. पहिलं ॲग्रिकल्चरचं एक व्हर्टिकल आहे ज्याला कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं, त्यांच्या मदतीने राजेंद्र पवार ती संस्था बघतात, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि अर्थातच काकोडकर साहेब त्याचे चेअरमन आहेत, त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन आणि त्याचं सगळी जबाबदारी घ्यायचा निर्णय घेतल्यामुळे खरं तर आम्हाला खूप आधार काकोडकर साहेबांचा आणि हे पुढे नेण्यात झाला आणि त्याच्यामुळे 80 मुलं आणि मुली दरवर्षी एक वेगळी फेलोशिप, ज्याची माहिती तुम्ही जर ऑनलाईन गेला चव्हाण सेंटरच्या वेबसाईटवर तर तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळेल. पण हा खूप वेगळा कार्यक्रम आम्ही करू पाहतो आहे आणि त्याच्यातून नवीन पिढीला तंत्रज्ञान आणि व्यवसाय म्हणून सगळ्यांनी आज बघावं ॲग्रिकल्चरकडे, असा त्याच्या मागचा विचार आहे आणि खूप मार्गदर्शक मेंटरिंग होईल या 80 मुलांसाठी आणि हा एक प्रयोग आम्ही करतो आहे. त्याचबरोबर साहित्य आणि कला ह्याच्यासाठी 10 फेलोशिप्स आम्ही केलेल्या आहेत. त्याचं नेतृत्व मार्गदर्शन टकले साहेब करत आहेत, टकले साहेबांना दत्ता म्हणून तो सगळं व्हर्टिकल बघताय. तर ते 10 आणि शिक्षक, म्हणजे आधी आमचा विचार केला तर शिक्षणासाठी काहीतरी करावं, पण शिक्षक, मेथडॉलॉजी, त्याचं डॉक्युमेंटेशन आणि त्याच्यात नवीन होणारे प्रयोग, त्याला विवेक सावंतांचं मार्गदर्शन आम्हाला सातत्याने होतं. MKCL नावाची जी संस्था आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे, त्या संस्थेबरोबर आम्ही एकत्र ते काम करतो असं म्हणून ह्या वर्षी 80 आणि 10 हे फेलोज म्हणजे 90 आणि 20 शिक्षक असे जवळपास 110 फेलोज ह्याच्यात सहभागी होतील. गुगल फॉर्म आम्ही केलेला आहे आणि मला आनंद वाटतो तुम्हाला सांगताना की ह्यातल्या 2च फेलोशिप सुरू केल्या आहेत, कारण का शाळा सुरू झाल्याशिवाय शिक्षकांची फेलोशिप सुरू करणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला संपूर्ण राज्यातून ह्या वर्षी 80 आणि 10 म्हणजे 90 जागांसाठी 1270 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. म्हणजे इट्स ओव्हरवेल्मिंग की एवढी रिस्पॉन्स आम्हाला आलेला आहे. दुर्दैव आहे की आम्हाला प्रत्येकाला सहकार्य ह्या फेलोशिपमध्ये घेता येणार नाही, पण प्रत्येकाला काही ना काहीतरी फुल ना फुलाची पाकळी किंवा त्याला कसं ह्याच्यात समाविष्ट करायला लागेल ह्याच्यासाठी आमचा प्रांजळ प्रयत्न हा आम्ही सातत्याने करतो आहे आणि तुम्हालाही मी विनंती करेन तुम्ही जरूर या वेबसाईटवर जा आणि त्याच्यातून तुम्हालाही काही सूचना करायच्या असतील, कारण हा प्रोग्राम सातत्याने पुढे इव्हॉल्व्ह होत जाईल. इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल. म्हणजे त्या ॲग्रिकल्चरमध्येही जो असेल शेतीचा प्रयोग, तर कुणाला तरी डेअरीमध्ये काम करायचं असेल, एखाद्याला पोल्ट्री करायचं असेल, दुसऱ्याला आणखीन काही विषय असेल, अलाइड बिझनेसेसमध्ये काही करायचं असेल, तर प्रत्येकाला एक वेगळं मॉड्यूल ह्याच्यात करायचं जाईल आणि एक मेंटर दिला जाईल आणि त्या मेंटर आम्ही नाही ठरवणार, त्या व्यक्तीने त्या फेलोनी सांगायचं की मला हा मेंटरिंग करायला हवा आहे आणि त्याचं मार्गदर्शन ते करतील. त्याचबरोबर जे साहित्याचं करतो आहे त्याच्यातहीच तशी आणि मी या व्यासपीठावर आवर्जून सगळे साहित्यिक म्हणजे जवळपास 50 महाराष्ट्रातले साहित्यिक आहेत जे प्रकाशक आहेत त्या सगळ्यांनी यासाठी वेळ दिला आहे. मागच्याच आठवड्यात जवळपास 2 दिवस टकले साहेब, मी, दत्ता, रुचाताईंनी त्या उपक्रमाला खूप वेळ दिला होता. आम्ही सगळे पुण्यात बसून 2 दिवस ज्याला इंग्रजीत ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतात ते आम्ही केलं आणि त्याच्यातून बरेच वेगळे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. कारण का वाचन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यात सातत्याने आम्हाला काळे साहेब म्हणत असतात की अजून वाचन किंवा लायब्ररीज ह्या सुधारण्यासाठी काय काय करता येईल, तर काही वेगळं आपल्याला करावं लागेल, कारण आजकाल लायब्ररीज ओस पडू लागल्या आहेत. तर त्याचं काही धोरण आपल्याला बदलावं लागेल का टेक्नॉलॉजीची काही मदत करावी. तर आजही आम्ही एक दर महिन्याला निर्णय घेतला आहे की यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 3 दिवस तरी दर महिन्यात मराठी सगळे प्रकाशक आणि काही पुस्तकांच्या विक्रीसाठी आम्ही मोफत ती जागा त्यांना देतो आहे. आमची अपेक्षा आहे की लोकांनी यावं, पुस्तकं विकत घ्या अशी अपेक्षा नाही, पण चाळावी तरी, बघावी, त्याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे, काहीतरी चर्चा झाली पाहिजे
आणि म्हणून जी जागा बाहेर अनेक वर्ष आपण पाहिलेली आहे. त्यामुळे आजच खरं तर टकले साहेबांनी एक प्रस्ताव दिला आहे जो आम्ही फार काही चर्चा केली नाही, पण त्यांनी एक फार सुंदर प्रस्ताव दिला आहे की ती बाहेर जी जागा आहे त्या वास्तूला आपण विरंगुळा नाव द्यावं का, चव्हाण साहेबांच्या घराचं नाव. मला वाटतं चांगली सूचना त्यांनी केलेली आहे. जर सगळ्यांनाच मान्य असेल तर त्या वास्तूला एक जिथे पुस्तकं असतील किंवा साहित्य असेल, कला असेल, अशा सगळ्या गोष्टीची ॲक्टिव्हिटी जी आहे या फेलोशिपचं एक्सटेन्शन असेल हा करण्याचा प्रयोग आम्ही करतो आहे. त्याच्यामुळे खूप वेगळे वेगळे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न चव्हाण सेंटरची नवीन पिढी करू पाहते आणि खूप नवीन 25 ते 35 वयोगटातली नवीन मुलं मुली या संस्थेची जोडले जात आहेत. आणि या सगळ्यामध्ये आता एक यूथ अवॉर्ड आम्ही अनेक वर्ष देतो. आता त्याचा थोडासा बदल आम्ही यावर्षी करतो, तो थोडासा व्यापक करतो आहे. 5 अवॉर्ड्स आपण दरवर्षी देतो, पण त्याला परत आम्ही आता ऑनलाईन केलं आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या वर्षी जवळपास 60-70 मुलांनी त्यांची कामं त्या अवॉर्डमध्ये टाकले, त्याच्या किंवा लोकांनी सुचवली आहेत आम्हाला, आणि त्याचे पण पॅनल्स आम्ही केले. म्हणजे त्या वयोगटातले 25 ते 35 वयोगटातली युवक आणि युवती ज्यांनी काहीतरी यशस्वी किंवा वेगळं करून दाखवलं आहे त्यांना ॲडवायझरी बोर्डवर घेतले. त्यामुळे कुठलाही निर्णय आम्ही 5व्या मजल्यावर बसून घेणार नाही आहे. ह्या सगळ्या ज्या कमिटीज आहेत ह्या सगळ्या लोकांनी चव्हाण सेंटरशी जोडलं जावं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी इथे यावं, मार्गदर्शन करावं आणि नवीन काहीतरी महाराष्ट्रात घडावं याच्या मागचा विचार आहे. आणि माझा प्रयत्न राहील की महाराष्ट्रातली जी नवीन पिढी आहे त्याला चव्हाण साहेबांची ओळख, विचार आणि त्यांनी केलेलं काम हे पुढे नेण्यासाठी एक पुढच्या 2-4 वर्षामध्ये एक 5-6 हजार कार्यकर्ते संस्थेची जोडले पाहिजेत. आणि जे सामाजिक परिवर्तन सातत्याने शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तो वारसा आपल्याला सगळ्यांना पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे आणि माझ्या नंतरच्या पिढीवर आहे. त्यामुळे ज्या वेगाने आज टेक्नॉलॉजी बदलते आहे, टेक्नॉलॉजीमध्ये खरं तर खूप गोष्टी बदलायला लागल्या आहेत. म्हणजे आजकाल लोक झूमवर भेटतात, पण मला असं वाटतं शेवटी झूमवर भेटणं आणि कार्यक्रमात ज्याला आपण म्हणतो सी पीपल इन फ्लेश अँड ब्लड त्याच्यात ही वेगळी गंमत असते. कितीही कुठे गेले आमचे कितीही त्यांना झूम मीटिंग्सवर केल्या पण त्यांना भेटल्यावर जो आनंद मिळतो किंवा त्यांचे जे वन लाईनर्स येतात त्याच्यात जो नात्यांचा ओलावा असतो तो टेक्नॉलॉजीमधून नाही होऊ शकत. त्यामुळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरमध्ये आम्ही असे अनेक कार्यक्रम संपूर्ण सेंटरच्या राज्यातल्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण सगळ्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य हे दरवर्षी असतं, ते सातत्य त्याच्यात राहील एवढीच अपेक्षा करते. आज सिरम इन्स्टिट्यूटची सगळी टीम आवर्जून इथे उपस्थित राहिली, त्यांचं मी मनापासून सेंटरमध्ये स्वागत करते. आणि काकोडकर साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला हे असतंच. ते दरवर्षी या अवॉर्डसाठी आवर्जून वेळ काढून येतात आणि फेलोशिपसाठी ते जो वेळ देत आहेत त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुप्रियाताई. तुम्ही मागाशी बोललात की 40 माणसांनी तुम्हाला वाटलं की तो मोर्चा होता की काय. तो मोर्चाच होता, तो विजय मोर्चा होता. कोविडवर विजय मिळवल्याच्या आनंदात काढलेला तो मोर्चा होता आणि ती फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही फेलोशिपचं इतक्या विस्ताराने सांगितलं. मी सगळ्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमच्या या अतिशय नाविन्यपूर्ण आणि अभिनव अशा प्रकल्पाला शुभेच्छा देतो. खूप छान हा प्रकल्प जोर धरेल आणि मजबूत होईल. मित्रहो, आपल्याला माहीत आहे की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आपण वर्षातनं 2 पुरस्कार देतो. आज राज्यस्तरीय पुरस्कार स्टेट लेवल आणि 12 मार्चला आपण राष्ट्रीय पुरस्कार देतो. त्याची निवड समिती आहे आणि त्याची निवड होते, त्याची घोषणा आपण आज करतो 12 मार्चच्या पुरस्काराची. हे सगळं काम आमचे अत्यंत आवडते लाडके भारताचे थोर सायंटिस्टचं काम काय असतं तर मला जे काय थोडं बहुत समजतं. माझा सायन्स काय फार चांगला विषय नव्हता, पण जेमतेम काठावर पास झालो. पण नंतर हळूहळू वाचत गेलो तर सायंटिफिक स्पिरिट नावाची एक वेगळीच गोष्ट आहे लक्षात आलं. आणण्याचा प्रयत्न करतो आहे अजून, कारण देर इज नो एंड टू क्वेस्ट ऑफ ट्रूथ. कारण इंग्लिशमध्ये म्हणतात बिकॉज द ट्रूथ इज ऑलवेज ऑन द स्कॅफोल्ड. म्हणून शास्त्रज्ञाचं काम असतं आणि कलावंताचं काम असतं टू प्रोब ट्रूथ. आमचे अतिशय लाडके सन्माननीय देशाला अभिमान असलेले डॉक्टर अनिल काकोडकर राष्ट्रीय पुरस्काराची आता घोषणा करते नावाची.
डॉक्टर अनिल काकोडकर सन्माननीय. नमस्कार. आदरणीय पवार साहेब, आज ज्या संस्थेला किंवा ज्या टीमला राज्यस्तरीय पुरस्कार चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणार आहे त्या सिरम इन्स्टिट्यूटचे डॉक्टर शालिग्राम, आदरणीय अरुणभाई गुजराती, कार्याध्यक्ष आदरणीय श्रीमती सुप्रिया सुळे, श्री हेमंत टकले, श्री शरद काळे आणि इथे उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, जसं अंबरीश मिश्र यांनी सांगितलं, मी उभा आहे तो आपल्या पुढे प्रतिष्ठानतर्फे जो एक राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार देण्यात येतो, जो आपण 12 मार्चला दरवर्षी देतो, त्याबद्दल सांगण्यासाठी म्हणून ते उभा आहे. पण त्याच्या आधी सर्वप्रथम आदरणीय श्री यशवंतराव चव्हाण यांचं पुण्यस्मरण करणं हे माझं कर्तव्य ठरतं. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की सिरम इन्स्टिट्यूटने एवढं मोठं काम केलं, तर त्याच्याबद्दल सुद्धा मला 2 शब्द बोलावेसे वाटतात. ते माझं काम नाही आहे आज, पण तरी पण त्याचा उल्लेख मला जरूर करावासा वाटतो. आणि अर्थात सुप्रिया त्यांनी त्याच्याबद्दल बरंच सांगितलं आहे, पण म्हणजे मी काही वेगळं सांगतो अशातलं नाही, पण आपल्या सर्वांच्याच मनातली भावना बोलून दाखवतोय. आणि ते म्हणजे की सुरुवातीचा काळ असा होता की जेव्हा भारतासारख्या प्रचंड देशाला या कोरोनापासून वाचवायचं, तर त्यासाठी लागणारं जे व्हॅक्सिनेशन आहे ते होईल न होईल, किती वेळ लागेल, जगातले इतर देश फटाफट व्हॅक्सिनेशन सुरू करतात, आपल्याला प्रचंड परिस्थिती निर्माण होईल. आणि त्याच्यावर माध्यमातून बरीच चर्चा आपण सर्वांनी ऐकली. आणि प्रत्येकाच्या मनात एक प्रकारची भीती, एक प्रकारची शंका, काही कुशंका या होत्या, माझ्याही मनात होत्या. आणि त्यावेळचा काळ बघा आणि आज जी परिस्थिती आहे, अजूनही आपल्याला व्हॅक्सिनेशन पूर्ण करण्यासाठी बराच पल्ला गाठायचा आहे. पण तरी ज्या स्तरावर भारतात व्हॅक्सिनेशन झालं आहे, आणि भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशावर व्हॅक्सिनेशन झालं आहे, आणि जगामध्ये इतर ठिकाणी जी परिस्थिती आपण बघतो, तर त्या दृष्टीने बघितलं तर म्हणजे अजून कुठल्याही प्रकारच्या ठोस निर्णयापर्यंत आपण पोचू शकत नाही, कारण अजून बराच पल्ला बाकी आहे. पण आज भारताची परिस्थिती जगातल्या इतर सर्व मोठ्या देशांपेक्षा खूप चांगली आहे कोरोनाच्या बाबतीत, हे मात्र नक्की. आणि त्याच्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचा फार मोठा वाटा आहे, कारण एकूण व्हॅक्सिनेशनच्या नंबर्समध्ये भारतामध्ये आणि भारताच्या ते मला त्यांच्या भाषणात जास्त विस्तृत त्याचं विवेचन करतील. पण हे करणं म्हणजे हे प्रचंड मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर अर्थातच जगातल्या इतर देशात
पोचवून जागतिक दृष्टीने सुद्धा ते खूप मोठं काम आहे. त्यामुळे डॉक्टर शाळीग्राम सर्वप्रथम सिरम इन्स्टिट्यूटचे आणि आपल्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन. आता मी ज्या कामासाठी इथे उभा आहे त्याच्याकडे वळतो. जसं आपल्याला माहिती आहे, दरवर्षी आपण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे एक राष्ट्रीय पारितोषिक देत असतो आणि ही पारितोषिकं आतापर्यंत ज्या ज्या मंडळींना मिळाली त्यांची नुसती नावं जरी आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की जे देशातली हुज हू ही सर्व इथे मौजूद आहेत. म्हणजे मी काही वानगी नाखल काही नावं म्हणजे त्यात रतन टाटा आहेत, जुबिन मेहता आहेत, श्रीधरन आहेत, नोबल लॉरिएट अभिजित बॅनर्जी आहेत, दी मार्शल ऑफ इंडियन एअरफोर्स अर्जन सिंग आहेत. तशी इतर अनेक मंडळी आहेत. म्हणजे ही 1994 पासून चालत आलेली परंपरा आहे आणि मला वाटतं राष्ट्रीय म्हणजे ज्या मंडळींनी खूप मोठी कामं केलेली आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये, देशाचं नाव उंचावलं आहे, अशा मंडळींची आपण निवड करत असतो. यासाठी अर्थातच एक व्यापक स्तरावर सर्व राज्यांशी, सर्व संस्थांशी, वेगळ्या वेगळ्या महनीय व्यक्तींशी संपर्क साधून त्यांच्याकडनं आपण त्यांचे प्रस्ताव मागवत असतो आणि मग एक निवड आणि शोध समिती ते सगळं प्रस्ताव बघते. आपल्या म्हणजे दोन्ही तर्फे जे प्रस्ताव येतात त्यांच्यावर साधाबाधक चर्चा करून आणि आपल्याला आणखीन काही चांगली हिरे माणकं शोधून काढता येतील का तशी शोधून काढून मग ही निवड समिती प्रतिष्ठान चे अध्यक्ष माननीय श्री शरद पवारजी त्यांच्याकडे त्यांची रिकमेंडेशन पाठवत असते आणि मग त्यांच्या अप्रुव्हल नंतर मग आजच्या दिवशी आपण या पुरस्काराला कोणाची निवड केली आहे ते जाहीर करत असतो. 30 परंपरा यावर्षी म्हणजे एकूण 30 प्रोसिजर आपण यावर्षी पण राबवली आणि एकूण सर्वंकष चर्चेनंतर समितीने शिफारस केली आणि प्रतिष्ठानचे चेअरमन माननीय शरदरावजी पवार यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि ते नाव म्हणजे आता नुकत्याच बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या सेक्रेटरी पदावरनं ज्या निवृत्त झाल्या आहेत डॉक्टर रेणू स्वरूप, त्यांचं नाव आपण प्रस्तावित केलेलं आहे आणि त्यांना 12 मार्च रोजी हा पुरस्कार देण्यात येईल. त्यांच्याविषयी अर्थात त्या दिवशी त्यांच्या कामाची माहिती आपण घेऊच, पण आजच्या घटकेला मी फक्त एवढंच सांगेन की बायोटेक्नॉलॉजी ही तशी बघितली तर विज्ञानाची त्यातल्या त्यात नवीन शाखा आहे आणि ही शाखा जेव्हा म्हणजे सर्वांना वाटलं की आता हे एक विशेष प्रॉमिनन्समध्ये येणारी ज्ञानशाखा आहे किंवा विज्ञान शाखा आहे, तेव्हा त्याच्यासाठी म्हणून मुद्दाम या डिपार्टमेंटची रचना केली गेली आणि डॉक्टर रेणू स्वरूप त्याच्यामध्ये सुरुवातीपासून आहेतच आणि त्यांचं म्हणजे त्या जेनेटिसिस्ट आहेत आणि त्यांचं प्लांट ब्रीडिंग, बायोटेक्नॉलॉजी, सायन्स पॉलिसी असं बरंच मोठं काम आहे.
पण एका प्रकारच्या जीवाणूच्या सेल्युलर ऑर्गॅनिझमचं त्याचा म्हणजे असं नवीन नवीन जे शोध लागतात अंतराळामध्ये ग्रह ताऱ्यांचा शोध लागतो आणि त्याला आपण मग नावं देतो आणि बऱ्याचशा शास्त्रज्ञांची त्याची नावं दिलेली आहेत. तसंच जीवाणू मायक्रो ऑर्गॅनिझम्स यांचासुद्धा जेव्हा शोध लागतो नवीन नवीन त्यांच्यापैकी काहींना आपण शास्त्रज्ञांची नावं देतो आणि तसंच एका मायक्रोबला डॉक्टर रेणू स्वरूप त्यांचं नाव दिलेलं गेलेलं आहे. म्हणजे त्यांच्या कामाची पावती म्हणजे त्या दखल घेतली गेली आहे त्यासाठी म्हणून असं मुद्दाम उल्लेख करतो. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बायोसायन्स आणि बायोटेक्नॉलॉजी. आणि आज म्हणजे एंटरप्रेन्योरशिप बद्दल सर्वत्र चर्चा होते आणि तसं विज्ञान क्षेत्रात आपल्याकडे एक टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड आहे. तसंच बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटने बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स काउन्सिल नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे आणि त्या संस्थेची म्हणजे तिची संकल्पना कशी असावी, त्याची आखणी कशी असावी आणि मग ती सुरू केल्यानंतर त्याचं काम आज त्याचं काम खूप मोठं आहे. आणि अर्थात म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये जे नवीन नवीन उद्योग पुढे आलेले आहेत, विशेषतः स्टार्टअप्स जे पुढे आलेले आहेत, त्यांच्यापैकी मला वाटतं मेजॉरिटी उद्योग त्यांना कुठे ना कुठे या बायरॅकच्या माध्यमातून सपोर्ट मिळालेला आहे. आणि आज देशात बायोटेक्नॉलॉजीच्या बाबतीत जी प्रगती झालेली आहे त्याच्यामध्ये या बायरॅकचा विशेषतः तरुण वैज्ञानिक आणि उद्योजकांना या क्षेत्रात पुढे आणण्याच्या दृष्टीने बायरॅकने खूप मोठं काम केलेलं आहे. आणि ते बायरॅकची सुरुवात डॉक्टर रेणू स्वरूप यांनी केलेली आहे. अर्थात त्याचा आढावा आपण नंतर घेऊ. पण आज फक्त एवढंच सांगायला मला खूप आनंद होतोय की या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार आपण त्यांना देणार आहोत. धन्यवाद. अतिशय आनंददायी अशी श्रीमती रेणू स्वरूप यांची निवड आणि आपण त्यांना 12 मार्चला भेटूच आणि त्यांचं व्यक्तिशः आपण अभिनंदन करू. मित्र, आता आपण पुढच्या म्हणजे मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळतो आहोत. यशवंतराव चव्हाण राज्य पारितोषिक आता सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला प्रदान करण्याचा एक छोटेखानी सोहळा होईल. त्याची सुरुवात मानपत्र वाचनानं होईल. आमच्या सगळ्यांचे लाडके श्री शरद काळेजी माननीय सरचिटणीस कोविडला हरवलं आणि हार्ट प्रॉब्लेममधून सुद्धा बाहेर आले असे हे शरद नाव असलेली माणसं चिरयौवनाची असतात. In the Bhagavad Gita, there is a chapter on the tree of life, Urdhva Moolam Adhashakam. It speaks about imperishable Ashwatha, people tree, as having its root above and branches below. It is also said that its real form is not perceived here, nor its end, nor beginning, nor its foundation. Further progress is possible when this firmly rooted Ashwatha is cut with the strong sword of non-attachment. It can be said that this description reflects the challenge before the scientists who are looking for a new way to immunize people against a known or a new disease. For the branches in the form of data
are spread all over the globe, and the formulae for elusive material are as difficult as searching for the roots of the tree life mentioned below. It is therefore commendable that the Serum Institute of India, recipient of this year's state-level Yashwantrao Chavan Award, has nominated its Executive Director, Dr. Umesh Shaligram, to receive the award. His contribution towards COVID-19 vaccine in development is commendable. The Serum Institute of India was founded in 1966 by Dr. Cyrus Poonawalla, Chairman and Managing Director. Its aim was to manufacture life-saving and immunobiologicals, which were in short supply in the country and had to be imported at high prices. The endeavor of the Serum Institute resulted in several life-saving biologicals being manufactured in India at affordable prices and in abundance. As a result, the country became self-sufficient for tetanus, antitoxin, and anti-snake venom serum, DTP group of vaccines, and MMR group of vaccines. The Institute has also succeeded in bringing down the prices of newer vaccines such as hepatitis B, combination vaccine, etc., so that the benefit of affordable prices reaches the underprivileged children from all over the world. The Institute is now the world's largest vaccine manufacturer. It is estimated that 65% of the children in the world received at least one vaccine manufactured by the Serum Institute of India. The vaccines are accredited by the WHO, that is the World Health Organization, Geneva, and are being used in around 170 countries under their national immunization programs. The Institute is not only known for the quantity of its manufacturing of vaccines, it is also known for its cutting-edge genetic cell-based technologies. The Institute has established modern laboratories with high-tech machinery and computerized equipment. The production facilities are continuously upgraded. It has crossed many milestones by installing a robotic arm for virus handling, cell factory and cell cube for growing cells, facilities for manufacturing of polysaccharide and recombinant vaccines for monoclonal antibodies. Sophisticated systems have been installed to ensure accuracy and consistency. The inspection is done fully automatically, thus reducing the margin of human error. Serum Institute's quality control laboratories are equipped with a wide array of sophisticated analytical equipment. The technical team of the Institute has developed systems to ensure that quality is built into the process, leading to consistency of output. The Institute has flexibility to produce vaccines at more than one plant, thus facilitating production of large number of doses in a short time. The capacity and capability of the Institute was put to test in the raging COVID-19 pandemic, and it came out with flying colors. Besides, the Institute has acquired a bioengineering and pharmaceutical company from Netherlands government, which enhances the Institute's product line in the pediatric line segment. The acquisition also provides important manufacturing base in Europe with access to strategic European markets. The Poonawalla Biotic Park at Manjri in Pune is spread over a sprawling area of 42 acres. This state-of-the-art facility is designed to meet the highest standards set by a plethora of regulatory agencies. To begin with, products like HPV, TDAP, monoclonal antibodies, biosimilars, rotavirus vaccine, and recombinant BCG vaccine will be manufactured here
using the modern technology. In view of its outstanding record in manufacture of vaccines and life-saving biologicals and its commitment to quality control, the Yashwantrao Chauhan Pratishthan Mumbai is pleased to honor the Serum Institute of India by conferring on it the Yashwantrao Chauhan State Level Award 2021. आता तो सुवर्णक्षण आहे. आपण सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला मानाचा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार देतो आहोत. मानपत्र, शाल, श्रीफळ आणि रुपये 2 लाख रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. केंद्राचे अध्यक्ष, प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री शरदरावजी पवार आता डॉक्टर उमेश शाळीग्राम यांना हा पुरस्कार प्रदान करतील. अतिशय मानाचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या संस्थेला कोविडचं युद्ध जवळजवळ जिंकल्याबद्दल आणि लोकांच्या मनात विश्वास उत्पन्न केल्याबद्दल अतिशय कृतज्ञतेने आम्ही हा पुरस्कार या संस्थेला प्रदान करतो आहोत. मानपत्र, शाल, श्रीफळ आणि धनादेश रुपये 2 लाख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि हा पुरस्कार डॉक्टर उमेश शाळीग्राम यांनी स्वीकारला आहे. ते मुख्य कार्यकारी संचालक आहेत, अतिशय ज्येष्ठ सायंटिस्ट आहेत. मी त्यांना भाषणासाठी निमंत्रित करण्यापूर्वी सिरमविषयी बोलू इच्छितो. सिरम इन्स्टिट्यूटचं अतिशय मोठं डोंगरा एवढं काम आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चच्या आसपास करोनाचा कहर सुरू झाला आणि सगळं जग सुन्न झालं आणि व्यवहार, शिक्षण, उद्योगधंदे सगळंच छिन्न भिन्न झालं. मृत्यूच्या तांडवासमोर सगळेच हतबल झाले. सारेच दीप कसे मंदावले आता असं उदासवाणं वाटत असताना पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनं आशेची एक ठिणगी पेटवली आणि हा म्हणता सगळा देश लसवंत झाला. हा सुंदर शब्द वर्तमानपत्राने वापरलेला आहे. हजारो करोना योद्धे तर सज्ज होतेच, त्यांना सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं बळ दिलं. 2 गोष्टी सांगतो. त्या काळात आपण फिरत असतो लोकांच्यात, लोक म्हणायचे व्हायरसला एकच उत्तर सायरस असं लोक म्हणायचे. आणि दुसरं, हे सायरस पुनावाला ग्रहस्थ आहेत, हे फार मोठं नाव आहे याच्यात. आणि ते खरं म्हणजे अनेक लोक सांगतात की मी शरदरावजींच्या बरोबर कॉलेजमध्ये एका बाकावर मी बसत होतो. सायरस पुनावाल्याने असं कधी म्हटलं नाही, कारण ते खरंच साहेबांच्या बाजूला बसत होते बृहन महाराष्ट्र कॉलेजमध्ये. तर हे पुण्याचे लोक काय बाबा वेगळंच पाणी, आम्ही मुंबईकर जरा मागेच पडतो त्या मनाने. तर मी आता डॉक्टर उमेश शाळीग्राम यांना विनंती करतो की ही शुड शेअर हिज थॉट्स विथ अस ऑन दी प्राइज अँड ऑल्सो ऑन दी एफर्ट्स दी Serum Institute of India conducted with such great courage and rectitude over the last 18 months. Dr. Umesh Shaळीग्राम. माझं अंतःकरण पूर्णपणे भरून आलेल्या आनंदाने. आणि मला माझ्या आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं की मला सरांच्या हस्ते अत्यंत आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते, भारताचे एवढे, त्यांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे, त्यांच्या हस्ते काही पुरस्कार मिळण्याची संधी मिळेल म्हणून. सो मी भगवंताला आणि डॉक्टर सायरस पुनावाला, आदर पुनावाला यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली, ही संधी दिली, त्याच्याबद्दल अनंत अनंत कृतज्ञ आहे माझी. आणि कृतज्ञपूर्वक मी त्यांच्याबद्दल प्रार्थना करत आहे, सरांबद्दल प्रार्थना करत आहे. आणि खरोखर फार बरं वाटलं मला ॲक्च्युली. फर्स्ट टाईम इन माय लाईफ ॲक्च्युली, पहिली गोष्ट म्हणजे. तर आणि हे असं करणं इटसेल्फ इज अ रिअली खूप उत्तम आहे. की म्हणजे स्वतः डॉक्टर सायरस पुनावालांनी मला सांगितलं की अरे असं असं झालेलं आहे आणि मला नाही, मी तुला पाठवत आहे स्वतः, कारण मला यंगर जनरेशनला पाठवायचं आहे आणि त्यांना
त्याच्यामुळे टीम एफर्ट्स, एकत्रीकरण करणं, एकमेकांना एकत्रीकरण होणं हे खूप चांगलं होतं आणि मग लोकांनाही कळतं कोणी काय एफर्ट्स टाकलेले आहेत. हे फार फार म्हणजे असं एक्झाम्पल रेअरली जगामध्ये असतं, तर हे एक्झाम्पल आहे. हीच आपुलकीची ओढ आहे आणि त्याबद्दल माझं अंतःकरण भरून आलेलं आहे पहिली गोष्ट. त्याच्यामुळं सर्वात पहिले अनंत आभार आपले. मी आत्ताच वाचत होतो आणि आपले कैलासवासी यशवंतराव चव्हाणजी ह्यांना स्मरण करून मी परत सगळ्यांबद्दल प्रार्थना करत आहे की सगळ्यांचं चांगलं व्हावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे, मी बघितलं या कोरोना काळामध्ये स्वतः पवारसाहेब, मला स्वतःला 3दा चान्स भेटला त्यांच्याबरोबर. ते सिरमला आले, 3 वेळा बरेच प्रश्न विचारून काय सगळं एकदम डिटेलिंगमध्ये ॲक्च्युली त्यांनी केलं. तर हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल, पण मला माहिती आहे. ते आले आणि वेळ सर्वात जास्त त्यावेळेस कोविडचं लॉकडाऊन होतं, ते स्वतः आले आणि एक आपुलकी जनरेट झाली, एक आपुलकी जनरेट होते त्यांच्याबरोबर बसल्यानंतर. ती आपुलकीचं ओढ मला तयार झाली. आत्तासुद्धा बसल्या मला फार बरं वाटलं की इट इज एवढं महान कार्य करणारी व्यक्तिमत्व इतकी साधी असू शकते, ह्याच्याबद्दलच मला फार बरं वाटलं. आणि मी सुप्रिया सुळेंना पण आत्ता पहिल्यांदा भेटलो, पण त्यावेळेस सुद्धा एकदम असं नॅचरल फिलिंग आलं की कुठेही अहमचं फिलिंग नाही आलं अजिबात कोणत्याही परिस्थितीत. हे माझ्या मनापासनं जे हे आहे फिलिंग आहे ते मी म्हटलं तुम्हाला सगळ्यांना शेअर करावे. आणि सगळ्या डायसमधल्या माननीय लोकांना माझा अनंत त्यांच्याबद्दल माझे प्रेयर्स आहेत सगळ्यांबद्दल. आणि जस्ट तुम्हाला सगळ्यांना सिरम आणि त्याचे एफर्ट सांगायचे ठरले तर सगळ्यांनाच माहिती आहे की कोविड ज्यावेळेस चालू झाला त्याच्या आधीपासून सिरम 1967 पासून हे एफर्ट्स करत आहेत. कोविडनी फक्त लोकांना कळालं की सिरम काय करतं. आणि सिरम जे आहे ते एका छोट्या शब्दात सांगायचं म्हणजे हाय व्हॉल्यूम कॉस्ट इफेक्टिव्ह वॅक्सिन फॉर पीपल. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे सिरमचं कार्य आहे. आणि हे कितीतरी वर्ष 5 डिकेड अत्यंत सायलेंटली पुण्यातून होत होतं, आपल्या पुण्यनगरीतनं, आपल्या महाराष्ट्रातनं, जी संतांची भूमी आहे ॲक्च्युली. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे ॲक्च्युली. त्या संतांच्या भूमीतनं हे कार्य सतत चालू आहे ॲक्च्युली. आणि ते सतत निश्चित डॉक्टर सायरस पुनावाला आणि मिस्टर आदर पुनावाला ह्यांच्या विजनरी एफर्टमुळं जोखीम, जे मी सांगितलं उदाहरण, त्यांनी खूप जोखीम घेतली या काळामध्ये, खूप रिस्क घेतली. आणि आम्हाला सगळ्यांना खूप एनर्जी देऊन की नाही कोणत्याही परिस्थितीत हे व्हायलाच पाहिजे, लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आणि हे चॅलेंज हे खूप डिफिकल्ट टास्क होती, नॉट इझी. कारण तुम्ही कुठेही फ्लाय करून जाऊ शकत नव्हते, कोणाला भेटू शकत नव्हते. तुम्हाला सगळं काही जे काही करायचं आहे ते सगळं रिमोट डिस्कशनमध्ये करायचं होतं. तर ते त्यांनी खूप सुंदररित्या मॅनेज केलं आणि सगळ्यांना एकत्र आणून सगळ्या टीम सिरमला एकत्र करणं आणि सगळी टीम सिरम एकत्र येऊन हे काम केलं. आणि आज तगायत आम्ही 127.3 कोटी डोसेस भारत आणि 97 देशांना सप्लाय केले कोविडचे. दरवर्षी आम्ही 160 कोटी डोसेस वेगवेगळ्या व्हॅक्सिनचे सप्लाय करतोच. यावर्षी ते 160 प्लस 127 कोटी ॲक्च्युली एवढे बनवले आम्ही ॲक्च्युली आणि सर्व जगाला पोचवले. आणि जसं UN सेक्रेटरी जनरल सेड की इंडिया इज लकी टू हॅव सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ॲक्च्युअली. या सो दॅट इज रिअली गुड अँड दिस इज ऑल विजनरी एफर्ट. And visionary effort has certainly come out of Dr. Cyrus Poonawalla, and it is now a younger generation. Mr. Adar Poonawalla is also now, he is also Dr. Adar Poonawalla. He's got several delegates actually. So Dr. Adar Poonawalla has carried forward that vision, and really it helps, it feels very genuine that you are touching the life of people actually. You are helping and you are helping this one. So he far परम भाग्याचं हे आहे की असं कार्य करायला मिळणं आणि ईश्वराने हे कार्य करण्याची संधी देणं हेच फार उत्तम आहे. ह्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आणि ज्यांनी ह्याच्यामध्ये कार्य केलं आणि जे खूप एनकरेजमेंट केलं. स्वतःच सर मी बघितलं आहे, स्वतः 3 वेळा येऊन गेले होते लॉकडाऊनच्या काळामध्ये ॲक्च्युअली आणि 3 वेळाच मी पण होतो. तर त्याच्यामुळं मला माहिती आहे की इट इज रिअली दिस एनकरेजमेंट, हे आपुलकी हेच फार महत्त्वाचं असतं ॲक्च्युअली, बाकी काही महत्त्वाचं नसतं. आणि त्याच्यामुळे हे सगळं काही झालं आणि फार सुंदर कार्य होत आहे. अजूनही कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यावी, सगळ्यांनी सेकंड व्हॅक्सिनेशन ज्यांचं राहिलं आहे त्यांनी घ्यावी. आणि आम्ही अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या कोरोना काळामध्ये
सिरम इन्स्टिट्यूट इज ओनली वन कंपनी ज्यांनी हे 1 नाही 2 नाही 3 नाही 5 व्हॅक्सिन डेव्हलप केले आणि 5ही व्हॅक्सिन ॲडव्हान्स क्लिनिकल ट्रायलमध्ये टाकले. पहिलं व्हॅक्सिन कोविशिल्ड, दुसरं कोवोवॅक्स जे की ऑलरेडी इंडोनेशियाने लायसन्स केले, आता इंडियात पण लायसन्स होईल आणि जगभरात अप्रूव्ह होईल. तिसरं व्हॅक्सिन जे आहे आमचं सायवॅक आणि अजून एक आहे कोव्हिवॅक म्हणून ते पण आहे आणि रिकॉमेंड BCG म्हणून एक व्हॅक्सिन आहे ते इम्युन बूस्ट म्हणून. आणि अजून एक आम्ही कार्य केलं ते म्हणजे ट्रीटमेंटसाठी. आणि हे ट्रीटमेंटसाठी जे कार्य आहे ते आमचं पूर्वीचं जे अँटीस्नेक विनोम असतं घोड्यांपासून बनवणं ते सुद्धा आमच्या लक्षात आलं की अरे घोड्यांचं इज अ नॅचरल GMP आणि एवढ्या मोठ्या भारतामध्ये जी अँटीबॉडी कॉकटेल ती गरीब लोकांना शक्यच नाही, लाख रुपये 2-2 लाख रुपये घेऊन करता येणार. तर त्याची आम्ही टेक्नॉलॉजी बनवली आणि त्यातसुद्धा म्हणजे मी आता वाचताना लक्षात आलं की जे आपले कैलासवासी यशवंतराव चव्हाण सर आहेत आणि त्यांचे शिष्य माननीय शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांचं जे विजन आहे ते आम्ही ॲक्च्युली खरं ट्रान्सलेट केलं की आयसेरा नावाची कंपनी आहे आपल्या 32 शिराळात, अत्यंत कोण्यामध्ये ती कंपनी आहे. त्यांना आम्ही टेक्नॉलॉजी ही दिली आणि त्यांना म्हटलं तुम्ही हे बनवायला सुरुवात करा. नंतर अजून एक नारायणगावच्या जवळ एक छोटी कंपनी आहे, त्यांना सांगितलं की तुम्ही हे बनवायला सुरुवात करा की गावागावामध्ये हे सगळं पोचवून लोकांपर्यंत हे पोचायला पाहिजे. ते मी आत्ता माझ्या लक्षात नाही आलं, मी वाचता मला लगेच लक्षात आलं की दिस इज रिअली हॅपनिंग ॲक्च्युली की. आणि 100-200 रुपयामध्ये 3 इंजेक्शन घेतले, त्याचं फेज 1 ट्रायल झाली, आता फेज 2/3 ट्रायल चालू करू. तर ती 3 इंजेक्शन घेतले की माणसाला ट्रीटमेंट मिळू शकते ॲक्च्युली. आणि हे फार महत्त्वाचं आहे की हे गावागावात पोचणं, छोट्या छोट्या खेड्यात पोचणं आणि तिथले सायंटिस्ट तयार होणं आणि तिथून सगळेजण एकत्र येऊन काम करणं देशासाठी हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे सिरम ह्या कंपनीने केलेलं आहे. हे लक्षात ठेवा, अमेरिकेच्या मोठ्या मोठ्या कंपन्या मॉडर्ना, फायझर ह्यांनी किती महागात आणि किती गरीब लोकांना लुटून किती श्रीमंत झाले असतील काय माहीत नाही ॲक्च्युली, तर काहीही माहीत नाही कोणाला. पण हे जे विजन आहे हे किती चांगलं विजन आहे, हे किती आनंददायक आहे आणि त्याच्यामुळं जो आनंद निर्माण होतो आतला तो फार सुंदर आहे. आणि त्याच्यामुळं आज हा जो ही जी संधी मिळाली मला आणि डॉक्टर सारिस पुनावाला, नाझर पुनावालांनी दिली आणि सरांनी आम्हाला राज्यस्तरीय पुरस्कारावरती सिलेक्ट केलं, ह्याच्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि परत एकदा सगळ्यांसाठी प्रार्थना की सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांचं चांगलं हो ही प्रार्थना. थँक्यू. माननीय आदरणीय श्री शरदरावजी पवार, डॉक्टर अनिल काकोलकर ज्यांना आपण सन्मानित केलं आणि ज्यांचे विचार असतात आपण ऐकले ते डॉक्टर साईराम, शरद काळे, व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि सहकारी बंधू. दरवर्षी आपण 25 नोव्हेंबरला जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी राज्यामध्ये उत्तम काम केलं अशा व्यक्ती किंवा संस्था या बिलकुल त्यांची निवड करून त्यांना सन्मानित करण्याचा प्रयत्न करतो. आणि 12 मार्चला देश पातळीवर ज्यांनी काम केलं अशा व्यक्तींचा आपण सन्मान करतो. खरं म्हणजे तर सिरम इन्स्टिट्यूट ज्यांचा आपण सन्मान केला या संस्थेचा जन्म झाला तेव्हापासूनचा माझा संपर्क आहे. पण एक गोष्टी मला आता कबूल केली पाहिजे की एवढं मोठं काम त्यांचं हे मला माहिती आहे बरोबर. पण आज आम्ही त्यांचा या ठिकाणी पुरस्कार दिला तो राज्य पातळीचा पुरस्कार आणि त्यांचं काम हे जागतिक पातळीवर असतं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार द्यायला होता. त्याची नोंद आम्ही आणि आमचे सगळे सहकारी
निश्चित घेऊ एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. डॉक्टर पुनावाला यांनी याची सुरुवात केली, अतिशय लहान जागेत सुरुवात केली. त्यांची काही पार्श्वभूमी या सगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी अर्हात ज्ञान किंवा शिक्षण संपादन केलं असे नव्हते. इथे 2 लोक बसलेले आहेत, एक बालकृष्ण अग्रवाल आणि दुसरे अरुण गुजराती आणि तिसऱ्यांनी की आम्ही सगळे एका वर्गात होतो. आणि त्यामुळं आमच्यामध्ये हुशार विद्यार्थी 2 होते. एक बालकृष्ण अग्रवाल, ते पुढं IAS झाले, राज्याचे उपमुख्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये चीफ सेक्रेटरीच्या नंतरची जी पोस्ट आहे, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, त्या पदावर ते जाऊन पोचले. आणि दुसरे ग्रस्तरी होते अरुण गुजराती, ती चार्टर्ड अकाउंटंट झाली, CA झाली आणि सातत्याने त्यांचा पहिला नंबर असे. मी आणि सायरस त्यामध्ये पास झालो कशाविषयी. पण परिस्थिती अशी आहे की आम्ही कशाविषयी फास्ट झालो ते आमच्यातले सगळे विचारवंत होते, त्या त्यांचे आम्ही बॉस झालो. त्याचा गमतीचा भाग सोडून द्या. पण त्या काळामध्ये आम्ही बघत असो की सायरस पुनावाला एक आगळं वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असतं. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय, पुण्यामध्ये कॅम्प म्हणून जो भाग आहे त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं फर्निचरचं दुकान आहे. काही संशोधनाचा संबंध आहे, फर्निचरचं दुकान. आणि ती पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाचे जन्मले. शिक्षण 37 वर्षाच्या नंतर कमीत कमी BSc, MSc, PhD चं शिक्षण निकाल, त्याचा आणि संशोधनाचा कवडीचा संबंध आहे. पण एखादी गोष्ट मनामध्ये घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करण्याचा स्वभाव. सायरस पुनावाला यांना घोड्याचा नाद असतो. चांगले घोडे सांभाळणं, वेळप्रसंगी रेसमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करणं. आणि एक दिवशी मला त्यांनी सांगितलं की या घोड्याच्यापासून मला व्हॅक्सिन बनवायचं आहे. आणि मला या ठिकाणी सांगता येणार नाही, काही ग्राम सांगतील. मला वाटतं त्याच्या सेफ्टीपासून काहीतरी त्यांनी काय काढलं, रक्त काढलं का काहीतरी काढलं, रक्त काढलं, त्याच्यापासून सिरम बनवलं, व्हॅक्सिन बनवलं आणि तिथं सुरुवात केली. आत्ताच या ठिकाणी कार्यशाळांनी सिरमचं काम या ठिकाणी सांगितलं ते बघितलं तर जागतिक पातळीवर असं काम करणारी संस्था ही क्वचित बघायला मिळते. आज सिरम ही भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये आहे. पण सिरम या सगळ्या वॅक्सिनची निर्मिती करण्याच्यासाठी भारतामध्ये जसं अत्यंत ओळाचं काम करतं तसं जर्मनीत सुद्धा करतात. आणखी एका देशामध्ये अशाच प्रकारचं ते काम करतात. आणि तिथून सगळ्या जगातल्या बालकांना ही गमतीची पूर्तता करतात. कदाचित आपल्याला माहीत असेल किंवा नसेल, जगामध्ये जी 5 मुले जन्माला येतात त्या 5 मुलांच्या 3 मुलांचं व्हॅक्सिन हे सिरमचं असतं जगातलं. एवढं मोठं काम मला वाटतं एखादी संस्था किंवा एखादी व्यक्ती या देशात दुसरी कुणी करत असेल. पण हे कधी दाखवण्याचं काम सिरमचं केलं नाही, बरेला मिळालं नाही. मला कधी कधी गमत वाटते की आम्ही लोक
काही गोष्टी चुका करतो. व्यक्तीच्या कर्तृत्वाचं योगदानाचं मोजमाप आम्ही नीट करत नाही. आणि त्याचं उदाहरण सायरस पुनावाला आहे. आणि ते सांगण्याचं कारण असं की भारत सरकारच्या वतीनं त्याला पद्मश्री मिळालं. खरं म्हणजे तो पद्मश्री ही म्हणजे मला पद्मविभूषण मिळालं आणि माझ्यापेक्षा त्यांचं कर्तृत्व निश्चित जास्त. आणि त्यामुळे खूप वेळेला भारत सरकारच्या पातळीवर आम्ही निर्णय घेण्याच्यासाठी कुठे कमी पडतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण सायरस पुनावाला श्रीराम इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे, त्यांना काही त्याचं काही फारसं पडलेलं नसतं, ते आपलं काम करत असतात. मानव धर्माची सेवा करण्याची संधी आहे, ह्याची नोंद घेऊन काम करत असतात. आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी, तुम्ही सगळ्यांनी आपल्याकडे जन्माच्या नंतर प्रत्येकाचा हात जर बघितला तर ते देवीचं एक कफन काय जे घ्यायचं ते घेतो. या सगळ्याची निर्मिती श्रीरामाला असते आणि त्यातून निर्मिती त्याची होते. म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जगातल्या 5 पैकी 3 मुलं यांचं वॅक्सिन घेतात. तशाच प्रकारचं काम या ठिकाणी घेतलं. आणि अशा प्रकारचे 1, 2, 3, 4, 5 प्रकारची वॅक्सिन गेल्या अनेक वर्षामध्ये श्रीरामच्या वतीनं बनवलेली. तुम्ही जर कधी संधी मिळाली आणि पुण्यामध्ये श्रीराम इन्स्टिट्यूटला तुम्ही गेलात तर तुम्ही अमेरिकेतल्या उत्कृष्ट संस्थेमध्ये गेल्याच्या नंतर जे पाहायला मिळतं ते त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्याहीपेक्षा तिथल्या शास्त्रज्ञांच्यातलं जे वर्क कल्चर आहे ते एक अत्यंत आगळं अशा प्रकारचं वर्क कल्चर आहे. आणि सवय या शास्त्रज्ञांची सुसंवाद साधायची संधी आपण घेतली तर अनेक लोक असे की सर्वसामान्य कुटुंबात मध्यमवर्गात जन्मलेले, शिक्षण इथंच घेतलेले, पण अफाट कष्टातून आणि लक्ष केंद्रित करून काही आत्मसात करण्याच्या भूमिकेतून या सगळ्या क्षेत्रामध्ये वाहून येण्याची भूमिका त्यांनी घेतली ही त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि हे सगळं असं एक प्रचंड काम मानव समाजाची सेवा करणारं आज श्रीरामच्या वतीनं आज उभं केलं आहे. आणि त्याच्या पाठीमागं पुनावाला कुटुंबीय यांचे फार मोठं योगदान आहे. आणि त्यामुळे साहजिकच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं ज्या संस्थेची निवड या ठिकाणी केली माझ्या होते याची इतकी उत्कृष्ट निवड ही आमची अलीकडच्या काळात झालेली नाही. आणि त्याबद्दल संस्थेचे सगळे सहकारी या सगळ्यांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो. आजच्या नव्या पिढीला विज्ञानाच्या संबंधीचा आग्रह किंवा आस्था ही निर्माण करण्याची अत्यंत गरज आहे. आणि ही गोष्ट आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये अनेक वर्षापासून चालत आलेली. कालच मी एका तरुणांच्या शिबिरामध्ये होतो आणि कार्यकर्त्यांनी काही चिठ्ठ्या पाठवल्या माझ्या भाषणाच्या आधी. ते चिठ्ठी पाठवल्याच्या मी एखादी चिठ्ठी पाठवली की तुमच्या भाषणामध्ये अनेकदा फुले आंबेडकर आणि शाहू यांचा उल्लेख केला जातो की व्यक्ती फुले तुम्ही का करता, असे चिठ्ठी तुमचे पाठवली. हे साहजिकच मला उत्तर द्यायचं होतं. उत्तर देताना मी त्यांना सांगितलं सगळ्या तरुणांना की तुम्ही जे सांगताय याच्यामध्ये व्यक्ती पूजा करण्याच्या संबंधीचा व्यक्तींची जे विचार नाही. महात्मा फुलेंच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोनच वेगळा. महात्मा फुले म्हणल्याच्या नंतर किंवा सावित्रीबाई फुले म्हणल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये स्त्री शिक्षण किंवा महात्मा फुले शिक्षणाचं सार्वत्रिकरण या गोष्टी निर्देशावर येतात. पण मला त्याच्यापेक्षा त्यांचा एक दुसरा दृष्टिकोन हा अधिक भावतो. आणि त्याचं एकच उदाहरण त्यांनी सांगितलं की इंग्लंडचा राजा
हा भारतामध्ये येणार होता, त्याची ओळख ही मुंबईला लागणार होती. आणि ही जी आपल्या इंडिया गेट ऑफ इंडिया हे गेट त्याच्या स्वागतासाठी त्यावेळी बांधलेलं होतं. आणि तिथं त्याची ओळख लागणार होती आणि नंतर त्यांचं स्वागत केलं जाणार होतं. मला असा फुल पाहिजे. त्या स्वागताच्यासाठी त्या कमानीच्या पलीकडे अनेक अधिकारी, सगळे गुरुजे अधिकारी वगैरे सगळे होते. तर एका कोफऱ्यामध्ये एक डोक्याला उंजासं बांधलेला, धोतर घातलेला, कुर्ता घातलेला एक शेतकऱ्यासारखा असा एक व्यक्ती त्या ठिकाणी उभी राहतो. त्याच्या हातात एक निवेदनाचं काहीतरी कागद होतं. राजा उचलला, पोलीस दलांनी सगळ्यांना बाजूला केलं, त्या शेतीवाल्यांसुद्धा बाजूला केलं. काय वाटते पुन्हा पण त्या राजाची नजर त्याच्याकडे गेली आणि राजाने त्यांच्या अंगरक्षकांना सांगितलं, त्याला त्याच्या हातात कागद दिसतोय, काही निवेदन द्यायचं आहे का, त्यांना थांबवा. आणि मग त्यांना बोललं. दिल्यानंतर त्यांनी निवेदनाची फरक त्यांना दिली. ती व्यक्ती म्हणजे ज्योतिबा फुले होते. आणि त्या निवेदनात काय लिहिलं होतं? त्या निवेदनात काय लिहिलं होतं की पिढ्यानपिढ्या आमच्या राज्यामध्ये दुष्काळ पडतो आणि दुष्काळ पडतो म्हणून तुम्ही आम्हाला त्यावेळेला खडी फोडण्याचं काम द्यायचं रोजगार म्हणून. तर खडी फोडण्याची शिक्षा बंद करा आणि परिसरामध्ये पडणारा थेंब ना थेंब पाणी हे साठवून भूगर्भाची पाण्याची पातळी वाढवण्याच्यासाठी फक्त भारतामध्ये घ्या. त्यासाठी आम्ही कष्ट करायला तयार आहोत, त्यासाठी आम्ही श्रम द्यायला तयार आहोत. दुसऱ्यामुळं त्याची दुसरी वाढली जी होती आणि तिसरी ती मला अधिक आश्चर्यजनक होती. त्यांनी काय लिहिलं की पिढ्यानपिढ्या आमच्याकडं शाळू म्हणजे ज्वारी, ते ज्वारीचं पीक घेतलं जातं आणि ते ज्वारी पीक घेतल्याच्या नंतर ती ज्वारी पुढच्या पेरणीच्या वेळी वापरली जाते. त्यामुळे ते ज्वारी पुन्हा पुन्हा आम्ही वापरतो आणि त्याच्यामुळे त्याची फसवणूक कमी होते. आणि म्हणून आज याचा वाण सुधारला पाहिजे. आणि वाण सुधारायचं असेल तर विलायतेतनं दुसरा वाण आणून संकर करून नवीन संकरित जात करा. क्रॉसब्रीड. आता याच्यामध्ये विज्ञान आहे की नाही काकोडकर साहेबांना विचारणं योग्य नाही, पण माझ्या मते याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीच होती. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असा मांडला की आमच्याकडे शेतकऱ्याला जोडधंद्याची गरज आहे आणि तो जोडधंदा फक्त दुधाचा असतात. पण आमच्याकडच्या गायींचं दूध कमी व्हायला लागले आणि त्याचं महत्त्वाचं कारण समरक्ताचा संगम या गायींच्यामध्ये होतो. पण त्याच गायींनी तयार केलेलं होतं, काय वासूर असेल नंतर बैल होईल आणि त्याच्यातून तयार होणारी त्याच्या पुढची पिढी याच्यामध्ये समरक्त आहे. आणि त्यामुळं पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रतवादी तयार होत नाही. आणि ते जर बदलायचं असेल, त्याच्यामधून अधिक उत्पादन वाढवायचं असेल तर विलायतेतनं ओळू फाटवा आणि संकट करून नवीन या ठिकाणचा वाण तयार करा, ज्याला आपण व्हील म्हणतो. आणि या पद्धतीचं नवीन आज आपण असं म्हणतो क्रॉसब्रीड काऊ वगैरे वगैरे. माझ्या मते हे सुद्धा विज्ञान आहे आणि या विज्ञानाच्या संबंधीचा दृष्टिकोन महात्मा ज्योतिबा फुल्यांच्यासारख्या व्यक्तींनी या ठिकाणी केला होता. म्हणून विज्ञानाच्या बाबतीत अनेक गोष्टी सांगता येतात. आज त्यावर आधारित आपण संबंध उभारणी कशी करू शकतो याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आज सिरम इन्स्टिट्यूटची या ठिकाणी निवड केली, त्याच्या पाठीमागं एका दृष्टीने विज्ञानाचा सन्मान हे सूत्र त्याच्या पाठीमागचं होतं. आणि चव्हाण साहेब हे विचारानं प्रागतिक गोष्टीचा पुरस्कार करणारे
विज्ञानाचे खरंच कसे म्हणून त्यांचा लौकिक होता. संरक्षण खात्यामध्ये मी काही दिवस काम केलं, पण खऱ्या अर्थाने त्या खात्यामध्ये संकट काळामध्ये तुम्ही काम केलं असेल तर चव्हाण साहेबांनी केलं, आणि त्याच्यामध्ये काय काम केलं याचं साक्षीदार हवं असेल तर शरद काळे इथं बसलेले. त्यांच्या त्या कालखंडामध्ये त्यांच्या चव्हाण साहेबांच्या व्यक्तिगत जो त्यांचा संबंध साफ होता त्याच्यामध्ये शरद काळे होते, आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या कामाचा, त्यांच्या दृष्टीचा आणि दृष्टिकोनाचा पण जरूर परिचय होतं. आणि म्हणून हा एक विलक्षण अशा प्रकारचा योगायोग आहे. विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टी हे चव्हाण साहेबांचं सूत्र होतं, आणि त्यावर आधारित काम करणाऱ्या सिरमसारख्या संस्थेची निवड करून विज्ञानाचा सन्मान चव्हाण साहेबांच्या नावानेच दिलेल्या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या स्वर्णार्थ उभ्या केलेल्या संस्थेतून होतो आहे, याचा मला मनापासून आनंद होतो आहे. मी निवड समितीला अंतःकरणापासून धन्यवाद देतो की तुम्ही योग्य व्यक्तीची निवड केली, योग्य संस्थेची निवड केली, आणि विज्ञानावर आधारित नवी पिढी विचाराची ही तयार करण्याचं काम याची आज आवश्यकता आहे. त्याचा पुरस्कार आपण सगळेजण करत आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मी आभाराचे 2 शब्द मानतो आणि कार्यक्रम समाप्त होईल, परंतु त्याच्यावर सामूहिक राष्ट्रगान होईल. आणि त्याच्याहूनही महत्त्वाचं, तेवढंच महत्त्वाचं म्हणजे एक तुम्हाला सूचना करायची की खाली तळमजल्यावर आपल्या प्रांगणामध्ये साहित्य, मराठी साहित्य आणि इंग्रजी पुस्तकं, मराठी पुस्तकांचं अतिशय सुंदर प्रदर्शन, वेगवेगळ्या प्रकाशकांचे स्टॉल्स लागले आहेत. तिथून गेल्यानंतर आपण, आजचा शेवटचा दिवस आहे, आपण कृपया त्या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्या आणि पुस्तक विकत घ्या आणि पुस्तक वाचा. तर आधी सगळ्यात प्रथम मी सेरम इन्स्टिट्यूटचे डॉक्टर उमेश यांचं मी आभार मानतो. त्यांनी वी ओ हिम अ लॉट फॉर हॅविंग ॲक्सेप्टेड दिस स्टेट लेवल पुरस्कार. मी प्रसारमाध्यम, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन यांचे आभार मानतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. हा कार्यक्रम संपल्याचं अध्यक्षांच्या अनुमतीनं जाहीर करतो. आता आपण राष्ट्रगीतासाठी उभो. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय.